तर ते 3 षटका पकडले जातील. सुभाष व्यक्ती नाही, थँक्यू. जेवण केलेलं आहे. चला पंच, सामना सुरू करा. स्ट्रायकिंग एंडला शिरीष म्हात्रे. पंचाचा इशारा येतोय, लेट्स प्ले, गेम इज ऑन. आणि जर हॅट्रिक विकेट संपादन करतात सोपान तर 500 रुपये कोणाकडून? अनिल दादा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि निलेश म्हात्रेकडून प्रत्येकी षटकारासाठी आपल्या संघाच्या प्रत्येक बॅटरसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज कोण आहे आता? बॅटर्स कोण आहे? बॅटर्स कोण आहे? स्वप्नील. स्वप्नील आलेले. स्वप्नील आता स्ट्रायकिंग एंडवर. प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपये. वीर निलेश म्हात्रे यांचे सुपुत्र वीर म्हात्रे यांच्या नावाने तो संघ मैदानात खेळतोय आणि प्रत्येक बॅट्समनसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निलेश म्हात्रेच्या जे संघ मालक आहेत या संघाचे वीर 11चे त्यांच्या मार्फत. प्रत्येक षटकारासाठी 500 आणि हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपये. बघा जबरदस्त एटीएम खुला केला आता निलेश म्हात्रे साहेबांनी. आणि शिरीष दादा तुम्हाला आवाज आलाय का षटकारांचा? ओके ओके, असलेत ते. चला तर प्रत्येक षटकारासाठी 500. चांगला स्ट्रोक याच दरम्यान तुम्ही पाहू शकतात. 2 धावा पळून काढले आहेत. 2 धावसंख्या पुढे जात असताना 4 या आकड्यावर. पहिल्या 3 चेंडूवर चांगली फटकेबाजी. शिरीष म्हात्रे बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स, जबरदस्त ऑलराऊंडर. कट केला आहे यावेळी. पॉइंटच्या रिझन मध्ये 1 धाव मिळते. आणि द्वीप जयेश पाटील यांच्याकडून आयोजन कमिटीला देखील एक बेस्ट विशेष आलेले आहेत आणि एक आर्थिक छोटीशी मदत करण्यात आली आहे. त्यांचा देखील हार्दिक आर्थिक आभार व्यक्त करतोय. आयोजन कमिटीकडून DPL सीझन 3 मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. लिहून घ्या. चांगला बॉल टर्न करत होता ऑन साइडच्या दिशेने. जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने धावसंख्या स्थिर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्याने धावसंख्या धाव फलकावर 5. आणि फुलटॉस त्याचा फायदा उचललाय. चुकीला माफी नाहीये असंच क्रिकेटमध्ये काहीतरी सांगितलं जातं, पण चेंडू अजूनही बाहेर गेलेला नाहीये त्यामुळे तुम्हाला धावायचं आहे. पंच किती धावा आहेत? 3 धावा. 2च धावा आहेत. असं वाटत होतं की प्रत्येक वेळी षटकार जाईल, चौकार जाईल, पण शेवटच्या चेंडू चेंडू आतमध्ये राहिला. धावा मिळाल्या 2 ने धावसंख्या पुढे जात असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 झालेले. 7 धावा झालेल्या धाव फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या चेंडूवर सिंगल, नंतर दुहेरी, त्यानंतर सिंगल, डॉट आणि शेवटच्या बॉलवर आलेली डबल. 7 धावा धाव फलकावर, बिनबाद 7. जबरदस्त सुरुवात. 4 षटकांची लढत आहे. थोडंसं स्पीडअप करायचं, एकत्रित येऊ नका. निलेश म्हात्रे साहेबांकडून प्रत्येकी षटकारासाठी 500 आणि हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपये. शिरीष म्हात्रे यावेळी प्रयत्न करतील, कारण वाऱ्याचा वेग सुद्धा आता प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतोय तुम्हाला. उडवलाय. वाऱ्याच्या वेगाचा फायदा उचलला आणि चेंडूला थेट पाठवून दिले आर पार, सीमारेषा पार. षटकार. बॅट मधून षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे पोहोचते. 13 या आकड्यावर. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार शिरीषच्या बॅट मधून. बाळूवर केलेलं आक्रमण. नेक्स्ट बॉल. शिरीष पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. डावखुऱ्याचा फलंदाज. लो फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळले. बॉल स्पॅक ड्राईव्ह. चेंडू अडवण्याचा कुठलाच प्रयत्न पाहायला मिळाला नाही बाळूच्या माध्यमातून. बॅकअप चांगला पाहायला मिळतो. शॉर्ट मिड ऑफ कडून 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या पुढे जात असताना 14 या आकड्यावर. प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
एक फटका आता बघितला शिरीषच्या बॅटमधून. स्वप्नीलला देखील बॅटचा फेस ओपन करावा लागेल. धावा कराव्या लागतील. समोरचा संघ तेवढाच ताकदीचा संघ आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. टर्न केल्या ऑन साईडच्या दिशेने. बॅकवर्ड स्क्वेअर दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेले. 2 धावा मिळतील. 2ने धावसंख्या पुढे जात असताना तब्बल धावफलकावर तुम्ही पाहू शकता त्या 16. चला तर मागच्या मॅचचे राजेंद्र शेलार यांना यायचं आहे सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी आणि त्याचप्रमाणे विनीतला सुद्धा यायचं आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. मागच्या सामन्यातील हिरो विनीत. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॉलिंग, त्याने देखील यायचं आहे. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने. शॉट मिळवता क्षेत्ररक्षक त्याला बीट केलंय. चेंडूने वर उडालाय आणि लगेचच 2 धावा धावून काढल्यात. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट 2 बॅटर्सच्या माध्यमातून. स्वप्नील आणि शिरीष जबरदस्त बॅटिंग करत असताना 2 धावा आलेल्या आहेत. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवर 2 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या पुढे 19 धावा झालेल्या धाव फलकावर. पहिल्या षटकात धावा होत्या त्या फक्त आणि फक्त 7. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 12 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. सिंगल आलेली आहे. शेवटचा बॉल या षटकातील. बाळू. चेंडू खाली राहिलाय. मागून इशारा होता दांडी गोल होते. तशाच प्रकारचा चेंडू पडला होता. चेंडू पडला, पण खाली राहिला. बॅट्समनला चेंडू नीटचा समजला नाहीये. पावसाचा सावट देखील आता पाहायला मिळतंय. वातावरण क्लायमेट सुद्धा थोडा चेंज झालेला आहे. जबरदस्त लढाई सध्या तरी इस्रायल इराण मध्ये सुरू आहे. चला राजेंद्र शेलार यांनी मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. 6 चेंडूमध्ये 3 विकेट्स कॅरी केल्या. 6 धावा खर्च केल्या. तर या महेंद्र दादा या त्यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेच सामनावीरचा पुरस्कार देतोय. जबरदस्त बॉलिंगचा परफॉर्मन्स. आणि विनीतने देखील यायचंय. विनीत पाटील तुम्ही आहेत तर या लगेच. विनीत, तर दादांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय. आमच्या लाईव्हवर सध्या सुरू आहे. गोलंदाजच्या मार्कवर आता गोलंदाज हेमंत तुम्हाला पाहायला मिळतील. हेमंत चांगली कामगिरी केली आहे मागच्या मॅचमध्ये. डोंबिवली प्रीमियर लीग अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये उपविजेता ठरलेल्या संघामध्ये तुम्ही पाहिलं. 2 मिनिटं सामना थांबवा. बाईकला जाऊन द्या. कुठल्याच खेळाडूला इजा नको व्हावी. जाने वाले को कभी रोकते नहीं है और आने वाले को कभी टोकते नहीं है, इसलिए जाने दो. और बरसात और बादल भी वैसे रहते, न किसी को पूछ कर आते न किसी को बता कर जाते. चला सामन्याच्या दिशेने वळतोय आम्ही पुन्हा एकदा. नाव बॅक टू क्रिकेट. धावा झाल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. जबरदस्त चेंडू टेक ऑफ केलाय. पंच सांगतात इट्स अ वाईड बॉल. तुमची पिचिंग उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर आहेत हेच पंच सांगत असताना आलेला वाईड. चला तर संघ मालक निलेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही विनीत यांना सामनावीराचा पुरस्कार देतोय. आणि सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही निलेश म्हात्रे यांना आमंत्रित करतोय. विनीतला जबरदस्त परफॉर्मन्स. 17 धावा बॅटिंग मधून आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट सुद्धा कॅरी केल्या विनीतने. जबरदस्त परफॉर्मन्स. या दरम्यान जवळपास 3 धावा आलेल्या. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 4 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. सुपर चौकार. 4 धावा धावून काढल्या आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती आता बघू शकता आपण 24. चेंडू झालेले आहेत ते एकच. पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर आलेल्या 4 धावा. चला 4 धावा आलेल्या आहेत. तिसरं षटक सुरू आहे. 13 चेंडू. धावसंख्या धावफलकावर 24. जबरदस्त परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता. सध्या बॅटिंग करत असताना वीर 11च्या माध्यमातून धावेंचा वेग वाढवतोय दोन्ही सलामीवीर. जबरदस्त बॅटिंग करतात सध्या मैदानामध्ये शिरीष म्हात्रे त्याचप्रमाणे स्वप्नील नाईक. पुढे येऊन खेळले. डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षका डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना दस्तक पे मस्तक आलाय सुपर षटकार.
स्वप्नीलच्या बॅट मधून आणि निलेश म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. जबरदस्त स्ट्रोक डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारलेला हा उंच पुरा षटकार दस्तक पे मस्तक. 6 ने धावसंख्या देखील प्रचंड वेग धारण केले. धावसंख्या पोहोचली तब्बल 30 या आकड्यावर. 30 लॉस ऑफ 0 विकेट 30-30. आणि याच दरम्यान रमाकांत दादा मडवी नगरसेवक यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी आम्हाला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आले. तर एकदा जोरदार टाळ्या आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय नगरसेवक दमदार नगरसेवक रमाकांत दादा यांच्या माध्यमातून मिळालेल्या या आम्हाला 10,000चं कॅश प्राइज. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. याच दरम्यान लाईन खराब आहे तुम्ही पाहू शकतात. येतोय तो व्हाईट बॉल. जबरदस्त बॉल. याच दरम्यान तुम्ही बघता चेंडू थोडासा खाली राहिला. यशरक्षक बीट फर्स्ट स्लिपचा खेळाडू धावतोय तुम्ही बघू शकतात. तोपर्यंत बाईकच्या माध्यमातून येतात या 2 धावा. 2 ने धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 33 डबल 3. या षटकात जबरदस्त बॅटिंग होते दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. धाव्यांचा उच्चांक देखील पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग. 50 धावा पहिल्या सामन्यामध्ये. या सामन्यात देखील 33 धावेपर्यंत पोहोचले. पुढे येऊन खेळलेत. फ्लिक ऑफ द रिस्टचा देखणा फटका. बॉलर स्वतः धावतात ते चेंडूच्या खाली. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे तिथे आणि अक्षरशः स्वतःची विकेट बहाल करायची होती. दमछाक झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि धावा मिळतील त्या 3. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. धावा झाल्या त्या आतापर्यंत 35 36 धावा झाल्या. 3 धावा आल्यात या चेंडूवर. 33 होत्या. 33 तर काढलेली त्या 3 धावा. 36 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल आहे. दमछाक झाले अक्षरशः दोन्ही खेळाडूंची. शिरीष एका बाजूला दुसऱ्या बाजूला स्वप्नील. बॅटिंगचा स्कोर जबरदस्त पाहायला मिळालाय. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा देखील कंप्लीट. अक्षरशः दमलेत दोन्ही खेळाडू. असा वाटते कधी एकदाची विकेट कॅरी होते. आणि बॅटर शिरीष म्हात्रे होतील OUT आउट. धावसंख्या झाली धावफलकावर 38. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचा षटक. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकता 38. जवळपास या षटकात 19 धावा. पहिल्या षटकात 7 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकात बाळूने खर्च केल्या 12 आणि यावेळी हेमंतने धावा खर्च केल्या त्या तब्बल 19. चांगली धावसंख्या. जो फायटिंग टार्गेट उभा करायचा त्या टार्गेटच्या जबरदस्त समोर पोचत असताना धावसंख्या पोचवली आता ती 38 वर. आता नवीन गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर येतील ते
श्रीला गोलंदाजी नाही वाटतं या सामन्यात. अथर्व आलेले आहेत गोलंदाजीच्या मार्कवर. फुलटॉस मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. अथर्व स्वतः चेंडूच्या खाली धावतात आहे. कॅचची संधी आणि पकडलाय सुरेख झेल. फसलाय फलंदाजाचा खेळ. अथर्वने पहिल्या चेंडूवर विस्फोटक फलंदाज विक्रमला डगआउटच्या दिशेने पाठवले. गोल्डन डक वर विक्रम चालले स्वतःवर नाराज आहे. आणि अथर्वसाठी विकेट काढल्याबद्दल 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले निशांत पाटील कडून. निशांत पाटील कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलेला आहे. अथर्व तुमच्यासाठी नंतर येऊन ते घेऊन जायचं आहे. जबरदस्त परफॉर्मन्स. अथर्व पहिल्याच बॉलवर गडी बाद करण्यात यश मिळवलं. न्यू बॅटर मैदानामध्ये जातात आहे मयुरेश. शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय. धावून काढायचे. चेंडू कुठे थांबला अडला तरी 1 धाव 2 धाव. चेंडू आतमध्ये गेलेला आहे. धावून काढायचेत चेंडू धावून काढायचेत. लक्षात असू द्या डिक्लेअर स्वरूपात कुठली धाव ठेवलेली नाहीये. जास्तीत तुम्ही 4 धावा धावून काढू शकतात. धावून काढायचेत लक्षात असू द्या. आम्ही सकाळीच नियम सांगितलाय 4 धावा धावू शकता 4 पेक्षा जास्ती नाही. 4 धावा धावू शकतात त्याच्या व्यतिरिक्त जास्त धावा धावू शकत नाही. आम्ही सकाळी सांगितलं होतं कुठल्याही प्रकारचा डिक्लेअरच्या स्वरूपात धाव मिळणार नाहीये. 4 धावा 4 धावा 4 धावा. आम्ही सकाळी सांगितलं होतं की डिक्लेअर कुठल्याही स्वरूपात नाहीये. धावा धाव आणि चौकाच गेले. चला पुढच्या वर्षीचा आगाज आताच सुरू झालेला आहे. लक्षात ठेवा 4 धावा आहेत. 4 ने धावसंख्या पोहोचली होती. आता त्याने मागे देखील असे दिलस्कूप फटके पाहायला मिळाले. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारे हे फटके जणू काय लागले चटके. धावा मिळाले 4. चला 4 धावा 4 ने धावसंख्या पुढे जाते 42 वर. या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. 50 धाव्यांचा विक्रम केला होता. बघूया आपल्या विक्रमाची पुन्हा एकदा बरोबरी करतोय का संघ वीर 11. लो फुलटॉस समोरच्या दिशेने खेळले. कॅचचे संदेश क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पकडलाय सुरेख झेल. फसलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 3. एका बाजूला संघ मालक तुम्ही पाहू शकता दिलेश मात्रे. दुसऱ्या बाजूला दक्ष यांचे संघ मालक तुम्ही पाहू शकता प्रवीण मात्रे. दोन्ही संघ मालक पूर्वीच्या काही जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय आणि सध्या तरी संघ मालकीच्या भूमिकेत दोन्ही खेळाडू तुम्ही पाहू शकतात. धावसंख्या झाली ते 42. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये जात असताना तन्मय आलेत. मोठा फटका खेचायचा. अथर्वची जबरदस्त गोलंदाजी. युवा गोलंदाज अपकमिंग टॅलेंट आणि हेच टॅलेंट तुम्हाला निश्चितच हंगामी वर्षामध्ये तुम्हाला गोलंदाजीसाठी नेहमीच प्रोत्साहन देतं. धावसंख्या 42 आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4च धावा आलेल्या आहेत. 1 चौकार वगळता 3 चेंडू डॉट आहेत. पुढचा बॉल लेग स्टंप सोडून गेला. यष्ट्या उद्ध्वस्त करायच्या होत्या. स्ट्राईकसाठी सरसावले. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल तन्मयला आणि धक्का क्रमांक लागलाय 4. डीजे सो मच. अजूनही या षटकातील
थँक्यू सो मच. धावसंख्या झाली आहे 24 चेंडू त्या समाप्तीनंतर 47 आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 48 धावांची गरज. प्रति षटका 12च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंप्लीट. चला टाइमपास नाही करू, बॅटर्स पाठवा लगेच. चला 12च्या सरासरीने धावा करायच्या आहेत, लक्षात असू द्या. 48 धावा करायच्या आहेत. असं वाटत होतं आम्हाला श्रीला पुन्हा एकदा गोलंदाजी मिळेल, पण 4 षटकांची लढत होती. दातुली गावाचं भविष्य थोडंसं उज्ज्वल आहे, कारण अपकमिंग खेळाडू बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळालेत. श्री, अथर्व, त्यात नंतर मोतीराम दादा यांचा सोहम, बरेच खेळाडू पाहायला मिळालेत आम्हाला. आरुष पाटील देखील आहेत बघा, लगेचच माहिती मिळते. अप्पर ठाणे सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. साई भक्त समीर यांचे 2 चिरंजीव, एक आहे राम तर दुसरा बलराम. क्या बात आहे. करण मात्रे यांच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात येते. अंशला देखील तुम्ही पाहू शकता, जबरदस्त आहे. पण फिटनेसकडे थोडा लक्ष द्यावायला लागेल. अंश फिटनेसकडे लक्ष ठेव, थोडा चायनीज कमी कर आणि संडे आणि वेनसडेला थोडंसं नॉनव्हेज कमी का, तुझा फिटनेस आपोआप होईल. आम्ही देखील एज 44 मध्ये आहोत आणि छोटे पुत्र मीर यांना देखील तुम्ही पाहू शकता. चला लगेच जा, बॅटर्स मैदानामध्ये लवकर जा. 4 षटकांमध्ये 48 ची गरज आहे. बाळू दादा आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबर जातील ते हेमंत आणि बाळू. बघा निलेश मात्रे साहेबांनी एटीएम ओपन केलंय पुन्हा एकदा. जर एकाच षटकात 2 विकेट काढले तर 500 रुपयाचे कॅश प्राईज आणि हॅट्रिक काढले तर 1000 रुपयाचे कॅश प्राईज. निलेश मात्रे जे संघ मालक आहेत वीर 11चे, आणि त्यांचे सुपुत्र देखील तुम्हाला पाहायला मिळतील. वीर मात्रे, वीर निलेश मात्रे हे देखील पाहायला मिळतील. जबरदस्त नाव, वीर महावीर. चला दादा तुम्ही सीमारेषेचा ताबा घ्या. चला आता जेवढे जेवढे आमचे छोटे खेळाडू आहेत, चिरंजीव आहेत, कुमार आहेत, त्यांनी सीमारेषेचा ताबा घ्या. सेमीफायनल 1 सध्या मैदानामध्ये सुरू आहे. इथून जर जिंकलात तर निश्चितच एक ट्रॉफी घेऊन जाल. आणि आमच्या या ट्रॉफीज तुम्ही पाहू शकता, पाहताश आणि प्रेमात पडावे अशा सोनेरी चमचमत्या ट्रॉफीज, ब्युटिफुल कलर्स तुम्ही पाहू शकतात रेडियम पॅनलमध्ये. आणि जी संकल्पना आहे DPL, अक्षरशः मी तरी म्हणेन साई भक्त समीर पाटील, त्याचप्रमाणे सत्यवान दादा पाटील यांच्या माध्यमातून घडवण्यात आणि संपूर्ण दातुलीकरांचा सपोर्ट आहे या प्रीमियर लीगसाठी. आणि प्रीमियर लीगचं खास वैशिष्ट्य आहे, जिथे तिथे आम्ही बघतो की साखळी पद्धतीने सामने होतात, पण इथे तसं नाही आहे. नॉकआउट पद्धतीने सामने, डू अँड डाय. जिंका, जो जिंकेन तो पुढे जाईल, हरेल तो मागे राहील. आणि 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. बघा तर 365 दिवसानंतर आज तुम्हाला वाट पाहावी लागेल. आज सामना जिंकला तर निश्चितच ट्रॉफी जिंकाल. आणि या ट्रॉफी तुम्हाला पालखी उत्सवामध्ये पाहताना देखील मिळतील बघा, नाचताना. कारण या ट्रॉफीज आहेत, प्रत्येकाचा आनंद असेल आणि ते फिरवतील. संपूर्ण दातवली गावामध्ये ही ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. एक खास आकर्षण असेल, कारण यूट्यूब लाईव्ह असेलच यात शंका नाही आहे. SMDत असतील मला वाटतं, SMD देखील ते प्रेक्षेपण करेन. भूषण आहेत, त्याचप्रमाणे संपूर्ण त्यांची टीम आहे जी सज्ज झाली ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. त्यांचं देखील जरा फास्ट खेळा शिरीष दादा. 2 षटकं 40+, 2 षटकं रेग्युलर, लक्षात असू द्या. 4 षटकांची लढत आहे आणि एक बॅटर 40+चा. स्ट्रायकिंग एंडला हेमंत विस्फोटक बॅटर. आणि टॉससाठी या दोन्ही संघाच्या कर्णधार ध्रुवी 11 वर्सेस क्रिशा 11. ध्रुवी आणि क्रिशा दोन्ही संघांना यायचं आहे टॉससाठी. चांगला स्ट्रोक, खराब फिल्डिंग तिकडे आणि धावा मिळाल्यात त्या बघूयात. निश्चित स्वरूपात 2 धावा झाल्यात आणि 3 धावा मिळतील. बाउंड्री आहे का नाहीये? नाहीये. ओके नाहीये. 3 धावा. चला तर आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे रामदास दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करतोय. लगेचच या ध्रुवी 11 वर्सेस क्रिशा 11चे कर्णधार दोघी टीमला यायचं आहे. ध्रुवी 11 आणि क्रिशा 11. चांगला स्ट्रोक ऑन साईडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हेमंत धावलेत, धोका पत्करलाय. धावा झाल्यात 2. 2ने धावसंख्या पुढे असताना 5 या आकड्यावर. चला ध्रुवी 11 कर्णधार या लवकर. ध्रुवीला आलेत का? या लवकर.
चला रामदास दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करतोय. दोन बलाढ्य संघांमध्ये ध्रुवी 11 वर्सेस क्रिशा 11. चांगला स्ट्रोक, थांबलेत. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. छोटा खेळाडू, जबरदस्त फिल्डिंग, फेकी देखील अचूक. एकच धाव मिळते. 2 धाव मिळाल्यात पुन्हा एकदा. 2 ने पुढे जात असताना धावसंख्या 7 वर. टॉस संपन्न केला जातोय आमच्या VIP डाईस वर. टॉक्स बॉक्स मध्ये नाणेफेकी जिंकली क्रिशा 11 ने आणि डिसिजन पेंडिंग आहे. क्रिशा 11 नाणेफेकी जिंकलेली आहे, लक्षात असू द्या. 4 षटकांची लढत असेल ही देखील. फुल टॉस टर्न केलाय, फिल्डर लावलाय तिथे. शॉर्ट मिडॉनला एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे. आतापर्यंत धाव जर झाल्या त्या 4 चेंडूमध्ये 8. प्रत्येकी 2 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि प्रत्येकी हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज वीर 11 साठी जे संघ मालक आहेत आमचे निलेशजी म्हात्रे यांच्याकडून. उडवलाय शॉट एम पूल. पॉवरफुल होतोय का? पॉवर लगेच सक्सेसफुल होतोय का? पण जबरदस्त कॅच तिथे वाईडिश मिडॉनच्या दिशेने आणि फलंदाज स्वतःवर नाराज होतोय. बॅक टू पेविलियन बॅट्समन हेमंत DJ. तर DJ मास्टरचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. सकाळपासून त्यांनी आमच्या आवाजाची देखील काळजी गेली. सुमधुर संगीत देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळाले. दरम्यान क्रिशा 11 ने नाणेफेकी जिंकली आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम ध्रुवी 11. तुम्ही देखील सज्ज राहायचंय. कॅच मिळालेली आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये होते बंटी. बघूया वाजवतो का घंटी समोरच्या टीमची, नाहीतर मग स्वतःचीच उडेल दांडी. शेवटचा बॉल आहे. जर विकेट घेतली तर 500 रुपयाचा निश्चित कॅश प्राईज मिळेल. शेवटचा बॉल. धावसंख्या 8. 12ची सरासरी ठेवायची आहे. सोडून दिलाय बॉल. पंत सांगतात की बॉल परफेक्ट डिलिव्हर आहे. येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाची सांगता होते. धावसंख्या 10 फलकावर. 1 गडीच्या मोबदल्यात 8 जिंकण्यासाठी अजूनही धावा करायच्या आहेत. येणारे 18 चेंडू 40 धाव्यांची गरज. प्रति षटका 13.33च्या सरासरीने या धावा करायच्या आहेत 3 षटकांमध्ये. चला थोडं स्पीडअप करा, विनंती असेल. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग करा. आजचा दिवस दातुलीकरांसाठी खूप खास दिवस आहे, कारण सर्वप्रथम सकाळी तुम्ही हनुमान जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण तुमच्या दातुली परिसरामध्ये चांगल्या रांगोळी काढल्या असतील. आमच्या महिला वर्गाने देखील प्रचंड मेहनत घेतली असेल. सर्वांची अंगणं ही साफसूफ केलेली असतील, पाणी शिंपडलं असेल. त्यानंतर रांगोळी हे जे आपल्या शोभेचं प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये कुठलाही सण असून दे, सर्वप्रथम आपण रांगोळी काढतो आणि खऱ्या अर्थाने सुरुवात करतो आपल्या हिंदू धर्माला. आणि हिंदू धर्मातील एक श्रद्धास्थान, भक्तीचं श्रद्धास्थान असलेलं आपला देव श्री हनुमान यांचा देखील आज जन्म उत्सव आहे. प्रचंड भारतभरामध्ये हनुमान जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात केला जातो. आणि हनुमान हे अमर आहेत. अजूनही येते आपले जिवंत असलेली प्रचिती नेहमीच आपल्याला भासवत असते. नेहमीच शत्रूंवर जेव्हा संकट येतात तेव्हा हनुमान चालीसा पठण केलं जातं. आणि आज देखील हनुमान चालीसा वाचणं हे प्रत्येक हिंदू नागरिकाचं कर्तव्य असेल. तर वर्ल्ड टेस्ट मॅचच्या दिशेने नाव बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात त्या 8 1 गडीच्या मोबदल्यात. अजूनही धावा करायच्या आहेत 18 चेंडूमध्ये 40. चला थोडा स्पीडअप करा वीर 11 संघ, तुम्हाला विनंती आहे. वीर 11 संघ थोडं स्पीडअप करा फक्त, कारण अजून आता 4 षटकांची लढत आहे आणि थेट 5 वाजता इथून आम्हाला रजा व्हायचं. तर शेवटचा सामना आम्ही 1 षटकाचा देखील खेळू, हे लक्षात असू द्या. मग नंतर कुठल्याहीच आम्ही सबब ऐकली जाणार नाही तुमची. मयुरेश पहिलाच बॉल चांगला, चेंडू थोडासा खाली राहिला आहे. शिरीष पात्रेला देखील वाकायला लावलं आहे. आणि या वयात वाकणं थोडंसं कठीण असतं, कारण जवळपास 50च्या घरापर्यंत पोहोचले असतील आता शिरीष पात्रे. 25 ते 30 वर्ष सातत्याने क्रिकेट खेळतात. ते आपल्या दातुली गावासाठी ज्युनियर ऑलराऊंडर आहेत. बाईच्या माध्यमातून
ही धाव आले. रिटायर्ड सुद्धा झालेले आहेत बाळू. आणि जे आपले भारतातील म्हणजे मी तर बोलणार नाहीये, संपूर्ण विश्व बोलतो, सचिन रमेश तेंडुलकर त्यांचे जे गुरु आचरेकर सर यांच्यामधून सुद्धा ते त्यांचे लेदर कोचिंग खेळलेले आहेत. त्यांच्याबद्दल ते त्यांनी क्रिकेट खेळलेले आहेत. प्रचंड अनुभव आहे क्रिकेटमध्ये, प्रचंड एक्सपिरियन्स आहे आणि तोच एक्सपिरियन्स सध्या शेअर करतात ते वीर 11च्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना चांगली कामगिरी करून घेतात आहे. पण यावेळी मयुरेश थोडीशी घाई केली. मयुरेश फेकी सुद्धा करा, पण काय बॅकअप आहे वीरचा, जबरदस्त बॅकअप. वीरच होते का तिकडे, जबरदस्त वीर आपल्या पप्पांचे पैसे वाचवायला मैदानात उतरलाय बघा. जबरदस्त फिल्डिंग. पप्पाने सर्वांवर पैसे लावले, तुझ्यावर नाही लावलेत वीर. काय बोलशील वीर, चालते ना तुला? ओके ओके. आपल्याला फक्त सामना जिंकायला पाहिजे ना वीर, आणि आज ट्रॉफी घेऊन नाचायचं आहे. ओके, हरकत नाही. वीरची जबरदस्त फिल्डिंग तुम्ही पाहू शकतात. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जबरदस्त बॅकअप. या चेंडूवर धावा मिळाल्या त्या 3 आणि 3ने धावसंख्या पुढे जात असताना 12 या आकड्यावर. 12 लॉस ऑफ 1 विकेट, 2 विकेट्स, 2 विकेट्स गेल्यात आतापर्यंत. चांगला बॉल टेक ऑफ केलाय, उसळी घेतली उजव्या स्टीच्या बाहेर आणि पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉलने धावसंख्या आहे ती 13. जबरदस्त पंचांची भूमिका सकाळपासून राहिली आहे ती मंथनजी माली सर, त्याचप्रमाणे स्क्वेअर लेगच्या भूमिकेत शशांकजी पाटील सर. जबरदस्त पंच. उडवलाय, पूल केलाय, हुक केलाय, क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून धावत येतात ते. पहिल्या बॉलवर चेंडूला पकडलंय आणि फेकी केली, तोपर्यंत धावा मिळते त्या 2ने धावसंख्या पुढे जाते 15 या आकड्यावर. 15. जबरदस्त कामगिरी सध्या मैदानात सुरू आहे. गोलंदाजी करत असताना मयुरेश थोडीशी घाई केली आहे, धावसंख्येला थोडासा लगाम लावतात. 48 धाव्यांचा पाठलाग करतात. वारंवार क्षेत्ररक्षण नका बदलू वीर संघ, वारंवार नका, तेवढा टाइम जातो, कारण अजूनही 2 सामने आम्हाला कव्हर करायचे. बघा आता ही शेवटची वॉर्निंग आहे. साई भक्त समीर पाटील यांनी शेवटचा कॉल तुम्हाला केलाय. शेवटचा कॉल खोदून काढलाय आणि त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलंय थेट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी येतोय संघर्षमय चौकार. धावा धाव फलकावर 10 चेंडू 19 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. उडवलाय मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. कॅचची सध्या स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज मयुरेश. जबरदस्त झेल पकडलाय बॅटर हेमंत पाटील. बॅक टू पेव्हिलियन. डीजे चिंटूकडून प्रीतम खंडाळेकरेसाठी आणि चौकारासाठी 500 रुपये आणि जयेशकडून सुद्धा 500 रुपये षटकारासाठी. बघा जबरदस्त प्लेयर आहेत. डॉट बॉल उसळी घेतले, जबरदस्त बाउन्स, शॉर्ट पिचचा बाउन्सर तुम्हाला पाहायला मिळाला. तिकट बाउन्सर. चला दादा वेलकम पुन्हा एकदा. आणि दादा 40+ काय खेळत नाही हा प्रश्नचिन्ह आहे. सुरुवातीच्या काळात नुसते ओपनिंगला धाप धूप मारत होते, गोलंदाजी करत होते, पण आता हे वादळ पूर्णपणे शांत झालंय. ते का शांत झालंय आम्हाला माहित नाहीये, पण सकाळी आम्ही चंद्रकांत दादाचं एक चक्रीवादळ बघितलं. 3 विकेट्स कॅरी केल्यात. चला स्पीडअप करा. वारंवार टीम मीटिंग घेऊ नका, शॉर्ट अँड स्वीट मीटिंग करा. प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला तेच सांगतोय. तुमची गेम प्लॅनिंग आहे, तुम्ही आधीच ठरवा की तिसरं षटक कोण टाकणार आहे, कारण 2 षटकं तुम्हाला 40+ द्यायचे आहेत, 2 षटकं तुम्हाला रेग्युलरवाल्यांना द्यायचे. त्यामुळे धावा झाल्यात ते आता 19 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 29. 12 चेंडू 29ची गरज. 12 चेंडूमध्ये 19 धावा झालेल्या आहेत.
बघा कॅश प्राईजमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. प्रत्येक बाउंड्रीसाठी 500 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आणि सलग 3 मारले तर 5000 रुपये चिंटूकडून. आणि ते प्राईज आहेत. प्रीतम खंडकळेसाठी चेंज ऑफ पेस केलाय. गोलंदाजीसाठी आलेले स्वप्नील आणि पहिल्याच बॉलवर स्वतःच्या खात्यामध्ये विकेट्स कॅरी केले. साठी ब्रेक थ्रो मिळवून दिलाय. या अडचणीतून आता संघ सावरावा लागेल. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आले राधे राधे राधे. सलमान खान बघा काल प्रेसिडेंट मध्ये कप ओपन केलाय. आता राधे तुम्ही तुमच्यासाठी कप मिळवून देतात ते का पाहावं लागेल. कारण सलमान खानने प्रेसिडेंट कप तर ओपन केलाय. आता बघूया तुम्ही काय करता ते. उडवलाय मिस्टर मिक्स स्ट्रोक ए शॉर्ट बिडॉलला क्षेत्ररक्षक आणि बॅक टू बॅक 2 गडी बाद. निलेश म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये. 500 रुपये तर जमा झालेले आहेत गोलंदाज स्वप्नीलच्या खात्यात. ठोक डीजे. कॅच उडायला वीर पुन्हा एकदा चेंडूच्या खाली धावतोय. चांगला बॅकअप आणि धावा मिळाल्या त्या 2. 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 21 वर आणि करायचे आता 27. 9 चेंडू 27 ची गरज. प्रत्येक चेंडू मागे 3 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडू मागे आता 3 धावा तुम्हाला कराव्या लागेल. 9 चेंडू 27 ची गरज. जबरदस्त गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. स्वप्नील ओ स्विंग अँड मिस. असा वाटत होतं की यष्ट्या उद्ध्वस्त होतील पण शेवटच्या क्षणी चेंडू टर्न झालाय. येतोय डॉट बॉल आणि बॅट्समन ओ यू टी आउट. कॅच आउट म्हणजे तिसरा विकेट झालेला आहे. पण हॅट्रिकसाठीच पैसे आहेत. हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत. लागोपाठ 2. पण जर एक विकेट काढली आता तरी 500 रुपयाचा कॅश प्राईज भेटू शकतं. बघा सध्या अजूनही आहे स्वप्नीलसाठी. ज्या स्वप्नीलने षटकार मारून पहिले 500 रुपयाचा कॅश प्राईज मिळालाय. आता 2 विकेट काढून 500 रुपये मिळाले. सिक्सर किंग सोपान मैदानामध्ये. आणि मागच्या मॅच मध्ये देखील असंच समीकरण होतं. 3 चेंडू 3 धावा पाहिजे होता. स्विच हिट लगावला. सामना जिंकून दिला आणि आता सांगितलंय मी आलोय. आणि सोपान तुम्हाला आता काहीतरी करून दाखवायला लागेल कारण टायगर चषक मध्ये देखील असाच सामना होता. धानसर विरुद्ध दातिवली. 1 चेंडू 3 धाव्यांची गरज होती. त्या 3 धावा काढल्या. सामना जिंकवलाय पण आता संघ अडचणीत आहे. 8 चेंडू. जबरदस्त स्ट्रोक यावेळी सॉफ्ट हँडने खेळलेत. पाहायला थोडीशी इजा आहे त्यामुळे एकच धाव. 1 ने धावसंख्या पुढे जात असताना 22 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी अजूनही 26 धाव्यांची गरज. येणारे 7 चेंडू 26 धाव्यांची गरज. समीकरण थोडंसं महागडे आहे. या बॉलवर विकेट आणले तर निश्चित 500 रुपयाचे कॅश प्राईज मिळू शकतं. समोरच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. खंडाकळे देखील प्रयत्न करतात आहे सामना जिंकण्यासाठी पण आता 7 चेंडू 25 ची गरज आहे. कंपल्सरी या धावा तुम्हाला चेस करायचे. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. तोपर्यंत ऐकतोय सो मधुर संगीत.
मोठा फटका खेळतात आहे. पंच आमच्याकडे वळालेत. चेंडू बराच बाहेर टाकला. इट्स अ व्हाईट बॉल. समीकरण बदलते आता. 7 चेंडू 24 ची गरज. धावा झाल्या 18 चेंडू मध्ये 24 आणि जिंकण्यासाठी आता 7 चेंडू मध्ये 24. जर प्रत्येकी षटकारासाठी चौकारासाठी 500 आणि 1000 रुपये आणि हॅट्रिक षटकार चौकाराची करतात आहे तर तब्बल 5000 रुपये चिंटूच्या माध्यमातून. एक उत्कृष्ट फलंदाज दातुली संघामधून नेहमीच सातत्याने जबरदस्त ओपनिंग करणारा खेळाडू सलामीवीर म्हणून त्याची नेहमीच निवड होते. डोंबोली प्रीमियर लीग ही स्पर्धा जेव्हा पार पडली त्यामध्ये देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट्स म्हणून बाईक देखील त्याला मिळाली. निळजेच्या मैदानामध्ये जबरदस्त आउटस्टँडिंग बॅटिंग त्याच्या माध्यमातून. संघमालक होते आमचे प्रमोदजी मडवी. त्यांनी बांधलेला तो संघ होता. उडवलाय स्वतः बॉलर बॅक्स ड्राईव्ह बघायला मिळतोय पण धावले नाहीयेत. खंडाकडे थांबले. त्यांच्यावर विश्वास आहे. तसाच विश्वास मागच्या सामन्यात पप्पूवर देखील होता. पप्पूने 2 षटकार मारले होते. एक चौकार मारलेला पण 3 चेंडूमध्ये पप्पूला 9 धावा नाही करता आले. पहिला 50 मार्काचा पेपर पप्पूने सोडवला पण नंतरच्या 50 मार्काचा पेपर 3 चेंडू 9 बाजी होता त्यामध्ये तो फेल झाला. आता 365 दिवसांनी वाट पाहावी लागेल. डॉट बॉल. वीर 11 संघ सध्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी शेवटचे 4 चेंडू दूर आहे आणि धावा करायचे आहेत ते आता 23. 24 25 ची गरज होती. वाईड आला होता. यानंतर अजून एक बॉल बघू शकता तुम्ही. निर्धाव स्टंपच्या वरून चेंडू चाललाय. 3 चेंडू. आता सामना पूर्णपणे खुला झालाय. 3 षटकार आले तरी सामना जिंकू शकतो वीर 11. वीरच्या चेहऱ्यावर बघा स्माईल. पूर्णपणे सज्ज आहे वीर. लहानपणापासून खेळाची आवड वीरच्या मध्ये तुम्ही पाहू शकतात. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू फक्त दूर आहे. सोपा स्ट्राईक घेतील बघा. नमस्कार का दुसरा नाम चमत्कार आणि चमत्कार करणारा माणूस सध्या स्ट्राईक वर. सोपान आणि क्लीन बोर्ड प्लेड ऑन. स्वप्नीलच्या यष्ट्या उद्ध्वस्त. चला शेवटचा बॉल आहे. लगेचच जा आणि टीम क्रिशा 11 तुम्हाला फिल्डिंग साठी सज्ज राहायचंय. यानंतरची लढत या मॅचचा सामनावीर देखील आम्ही घोषित करतोय. वीरच्या चेहऱ्यावर पूर्णपणे हसू तुम्ही पाहू शकतात. तर महेशदादा पाटील यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांच्याच शुभ हस्ते आम्ही मगाशी मॅच मॅच देखील दिलेली आहे. महेशदादा वेलकम असेल. शेवटचा बॉल औपचारिकता उरली. उडवलाय. कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षक धावतात आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम वीर 11. कॉंग्रॅच्युलेशन टीम ओनर निलेशजी म्हात्रे साहेबांचं देखील कौतुक. संघ पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. आता एक तरी ट्रॉफी इथून निश्चितच घेऊन जातील. चला तर मॅच द मॅच साठी आम्ही आमंत्रित करतो. प्रवीण दादा म्हात्रे तुमच्या शुभ हस्ते लगेच आम्ही सामन्यावरचा पुरस्कार देतोय. स्वप्नील नाईक तुम्हाला यायचं लगेच सामन्यावरचा पुरस्कार. निलेश म्हात्रे साहेबांकडून तब्बल 1000 रुपये मिळतील. एक षटकारासाठी 500 आणि 2 विकेटसाठी 500 आणि शिरीष त्यांनी देखील एक षटकार लगावला त्यांच्यासाठी देखील 500. तर शिरीष यायचंय लगेच. चला आणि क्रिशा 11 फिल्डिंग साठी उतरा लगेचच. क्रिशा 11 चला. स्वप्नील लवकर या फास्ट. आणि शिरीष दादा तुम्ही देखील या. शिरीष दादा तुम्हाला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.